सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपड्यात एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन। राज्य शासनाप्रमाणे आम्हालाही महागाई भत्त्यात वाढ झाली पाहिजे, मागील थकबाकीही देण्यात यावी ही कर्मचाऱ्यांची मागणी। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। आज राज्यभरात बसस्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले आहे। चोपडा बसस्थानकातही एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी एसटीच्या विविध विभागातील कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। कामगार एकजुटीचा हम सब एक है। जोर और जुन के टक्कर में संघर्ष हमारा है। जोर और जुन के टक्कर में संघर्ष हमारा है। कामगार एकजुटीचा, कामगार संघटनेचा, कामगार संघटनेचा हम सब एक है। जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा है। जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा है। कोण मला देणार रे? घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण मला देणार रे? घेतल्याशिवाय राहणार नाही। फेरफार नसल्यामुळे रोज गाड्या अपुऱ्या पडतात। या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीने वरिष्ठ वरून आम्हाला आदेश आल्यानंतर की प्रत्येक गेटवर निदर्शने आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। तर आमच्या या आंदोलनाचा हेतू असा की राज्य शासनाला ज्या पद्धतीने 53% महागाई लागू करण्यात आली ती आम्हाला देखील लागू करण्यात यावी। सन 2016 ते 20 ते 24 या करारातील जी आमची थकबाकी बाकी आहे ती सुद्धा देण्यात यावी व आम्हाला जो आता करार लागू झाला होता त्यात जो वाढीव हप्ता मिळत होता तो आता या महिन्यापासून बंद होणार आहे, पण तो बंद न करता पूर्ववत सुरू ठेवावा। हो, तसेच 2018 पासून जो न्यायालयाने आदेश दिला आहे की आमच्या थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी तो मिळावा व यासह अनेक मागण्यांसाठी आम्ही आज आंदोलन करीत आहोत।